Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Dream Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं आहे. आज आहे 24th ड्युटी. रेडी झालो आहे. रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे आणि नाहीसा आराम करत आहे, झोपली आहे. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh. Good morning. Good morning. So आज काय टिफिनला? मसूर आणि छोले. मसूर आणि छोले. सो सनी गेल्यानंतर माझा जो नॉर्मल रुटीन असतो ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे ते सगळं झालंय. नायसा गेली आहे आंघोळीला आणि मी इथे माझ्या हेअरला अप्लाय करते कलर. खूपदा असं होतं की बाहेर जायला टाइम मिळत नाही, स्वीटी ताईकडे जायला टाइम मिळत नाही, आईकडे जायला टाइम मिळत नाही. मग मी तेव्हा घरीच कलर लावते. आणि कलर लावणं मला फार गरजेचं आहे कारण माझे ग्रे हेअर असल्यामुळे आय हॅव टू. ज्यांना ग्रे हेअर नाही येत त्यांना मी सांगेल की प्लीज तुम्ही कलर अप्लाय करू नका, कारण असं म्हणतात की कलरची सवय नाही लावलेलीच बरी. आपले जे ओरिजिनल केस आहेत तेच बेटर आहेत. आता माझा थोडा इश्यूच आहे, म्हणजे मला हेरिडिटरी आहे. ग्रे हेअर मला आधीपासून आहेत. खूप खूप अर्ली एजमध्ये स्टार्ट झालेलं आहे आणि माझ्याकडे दुसरं कोणताच ऑप्शन नव्हतं. सो आय हॅड टू डू दिस. मग मी आली किचनमध्ये कारण कलर लावल्यानंतर ॲटलिस्ट हाफ ॲन आवर तरी आपल्याला तसं ठेवावं लागतं, त्याच्यानंतरच वॉश करायला लागतात. मग मी विचार केला की तोपर्यंत बाकीची कामं करून घेते. सो इथे मी नाश्ता बनवत होती. आपलं जे इडलीचं पीठ असतं ते मी घेतले, त्यात मी रवा ॲड केले आणि ते ॲड करून आता मी 15 मिनिट्स बाजूला ठेवणार आहे. त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, कॅरेट, तुम्हाला जे हवे ते तुम्ही टाकू शकता. सो मी कांदा आणि मिरची ह्यात ॲड केलं आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे ब्रेड होतं. सो त्या ब्रेडवरती तो जो बॅटर आहे तो असं प्लेस केलं आणि मग ते तव्यावरती फ्राय केलं. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, छान लागतं. ऑफकोर्स दिस इज नॉट हेल्दी बिकॉज ब्रेड येतं, बट फक्त तुम्ही ऑफकोर्स हे पण करू शकतात, आपलं डोसा पण करू शकतात, पण थोडं काहीतरी वेगळं म्हणून. आणि ते ब्रेड पण एक्सपायर होणार होता म्हणून मग मी ते ब्रेडवर अप्लाय करून आम्ही नाश्ता केला. आता तुम्ही बाजूला ते बघू शकतात, तशा प्रकारे ते होतं. मग ते तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात. आणि मी इथे करत होती आपले बटाट्याचे काप. त्यात मी आलं लसूण पेस्ट, मीठ, मसाला, हळद आणि रवा टाकून त्याला मी कालून ठेवत होते. थोड्या वेळ ते मॅरिनेट करत ठेवेल आणि मग त्याच्यानंतर त्याला मी फ्राय केलं. जेव्हा आपल्याकडे काही भाजीचं ऑप्शन नसेल किंवा सगळ्या काही भाजी खायला कंटाळा आला असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि चपाती, भाकरी, भाताबरोबर एकदम यम लागतं. आणि असं जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना लिटरली ते असं फील होतं की आपण फिश खातो. मेन म्हणजे हे श्रावणात जेव्हा उपवास वगैरे असतो तेव्हा हा ऑप्शन अमेझिंग आपल्याला वाटतं. तर तुम्ही जर आतापर्यंत कोणी ट्राय नसेल केलं तर नक्की ट्राय करा. आणि माझा हा तवा बघा कसा आहे, मध्ये तेलच राहत नाही. जेवढं काही तेल आहे तो सगळा बाजूलाच येतो. सो बेसिकली हा मी डीमार्टमधनं घेतलेला आणि मला वाटतं डीमार्टचे सगळे तवे ऑलमोस्ट हे असेच आहेत. दिसतात प्लेन, पण जेव्हा तुम्ही त्यावर तेल टाकतात ना ते सगळं साईडला जातं. एनिवेज, सो अशा प्रकारे हे लंचला मी अजून एक ॲड केलेलं वरण होतं. तर वरणाला सुद्धा मी फोडणी दिलेली. सो फायनली किचनमधलं सगळं काही आवरलेलं. सगळं काही आवरल्यानंतर पहिले पूर्ण ओटा वगैरे आहे ते पुसून घेतलं. भांडी जेवढी होती ती सगळी काही घासून घेतली आणि जागेवर सुद्धा ठेवली. सो फायनली सगळं काही घरातलं आवरलंय. हेअर वॉश वगैरे सुद्धा झालेत आणि मी आता चालली आहे नायसाला घेऊन केस कट करायला. मागचे काही महिने खूप लोक विचारत होते की नायसाचे केस असे का झाले आहेत, काय केलंय, नायसाने स्वतःने कापलेत का. मग खूप काही लोकांचे प्रश्न होते अँड विच इज व्हेरी ऑब्वियस. सो लास्ट ऑक्टोबरमध्ये सडनली नायसाचं हेअरफॉल व्हायला लागलं. ते एवढं की असं हात फिरवलं ना की एवढा गुच्चा यायचा, म्हणजे जसं कॅन्सर पेशंट्स ते येतात ना तसे हातात येत होते. आणि
त्यावेळेस आम्ही एवढं घाबरलेलो ना की एक्झॅक्टली हे काय होतंय आम्हाला समजत नाही. जिथे बसते तिथे नायसाचे केस पडत होते, झोपली की तिथे ते पडायचे, जिथून उठायची तर तिथे नायसाचे केस असायचे. म्हणजे हळूहळू हळूहळू पूर्ण टक्कल पडत गेली. आणि असं नाही आहे की ते एकाच साईडनं किंवा असंच कुठूनही अधूनमधून कुठूनही ते निघत होते. म्हणजे हे तिचं पुढचं एवढं जे सेक्शन आहे ना इकडनं ऑलमोस्ट तिचे केस गेलेले. सो आम्ही डॉक्टरचं ट्रीटमेंट वगैरे केलं. तुम्हाला मध्ये मग सनीने सांगितलं सुद्धा असेल की आम्ही तिचं आयर्न स्टार्ट केलेलं आहे. सो त्यावेळेस डॉक्टरांना सुद्धा कळलं नाही एक्झॅक्टली की काय रिझन असू शकतं. डॉक्टर म्हटले की युजली खूप मोठा आजार होतो जेव्हा बाळाला टायफॉइड, जॉन्डिस असं वगैरे सिव्हिअर जर असेल ना तर त्याच्यानंतर हा जो हेअरफॉल आहे ना तो होतो. आणि नायसाचं तर तुम्ही पाहिलंच आहे ग्रोथ. नायसाला असं ॲज सच असा कोणताच आजार नव्हता झाला, ते ऑल ऑफ अ सडन स्टार्ट झालं सगळं काही. आम्ही तिचं अपोलोमध्ये चेकअप केलेलं. मग त्यांनी आम्हाला नरिमन पॉईंटचं डॉक्टर सांगितले. मग तिथे गेले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आता जे केस जाणार आहेत ना ते जाणार आहेत, तुम्ही त्याला काहीही करू शकत नाही. ते खूप स्ट्रेसफुल होतं कारण नायसाचे केस तुम्ही नेहमीच बघितले, टचवूड नेहमीच पाहिलेत, किती सुंदर होते, सेम तिचे माझ्यासारखे केस. आणि ऑल ऑफ अ सडन हे असं व्हायला लागलं आहे. म्हणजे मुलांच्या बाबतीत किंवा आपल्या पण बाबतीत कधीही काहीही घडू शकतं. नायसाचं डाएट, तिचं ग्रोथ सगळं काही परफेक्ट आहे. डॉक्टर म्हणले की व्यवस्थित, म्हणजे लिटरली डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तिला खूप छान प्रकारे वाढवलंय, तिचं डाएटकडे तुम्ही छान प्रकारे लक्ष दिलंय. मेन म्हणजे नायसा बाहेरचं काहीच खात नाही, जे काही आहे ते सगळं काही घरचंच खाते. आणि हे असं का एक्झॅक्टली का झालं वगैरे ते सगळं मग त्याने मला सांगितलं की तुम्ही थांबा, 3 ते 4 महिने नंतर तिला तर जेवढे जे केस जाणार आहेत ते जाणारच आहेत, त्याला तुम्ही काही नाही करू शकत. त्याच्यानंतर तिची हेअर ग्रोथ प्रॉपरली होईल. आणि आता आफ्टर 4 months तिचे ते हेअर स्टार्ट झालेत यायला. म्हणून तुम्ही पाहिले असतील ते असे उभे असतात पुढचे सगळे असे, कारण हे तिचं पूर्ण टक्कल पडलेलं. आणि आता ते तिची न्यू ग्रोथ आहे, जे काही आहे ती न्यू ग्रोथ आहे. आणि ते आम्हाला आता समजते की तिचं जेव्हा हेअरफॉल होत होतं तेव्हा ते केस कुठून कुठून निघत होते. कारण तिचे जे हेअर आहेत ना ते असं मधून मधून आलेत. पाठीमागे पण जर तुम्ही कधी तिला पोनी वगैरे घालताना वगैरे बघितलं ना तर पाठीमागनं सुद्धा असे मधून मधून हेअर आलेत. आणि तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला एक सांगितलेलं की अजिबात तिच्या केसांना हात नका लावू, म्हणजे तिचे केस कट नका करू. कारण नाही तर जेवढे पण आहेत ना ते पण आता आम्हाला नव्हतं माहीत की किती अमाऊंट ऑफ हेअर लॉस होणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं की अजिबात तिचे हेअर कट करू नका अँड मेक शुअर की ते हेअर ओपनच राहू द्या, काहीही क्लिप वगैरे. म्हणून तुम्ही पाहिलं असेल मी तिचे हेअरस्टाईल नाही केलं, तिला खूप कमी मी बो बांधलं आहे. बो आत्ता बांधायला लागली कारण जेव्हा आम्हाला कळलं की आता एकही हेअरफॉल होत नाही, एकही नाही. हिचं वेगळंच आहे. हे असं ती करायची ना मला. आणि आम्ही जेव्हा ओल्ड फोटोज तिचे बघायचो ना आम्हाला एवढं वाईट वाटायचं. मी सनीला कधी एवढं सॅड नाही पाहिलं आहे. पण जेव्हा हे नायसा बरोबर सगळं अचानक ऑल ऑफ अ सडन झालं ना तर आम्ही सगळे सरप्राईज होतो, आम्ही सगळे शॉक होतो की एक्झॅक्टली हे काय होतंय, काय झालं आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, ते खूपच डेंजर होता तो वाला जो टाइम होता. भीती वाटायची, केस विंचरायला भीती वाटायची नायसाचे. बट ठीक आहे, डॉक्टर्स आर देअर, त्यांनी सगळं काही व्यवस्थित केलं. आता सगळं काही व्यवस्थित आहे. आता जास्तच हेअर ग्रोथ झाले, न्यू ग्रोथ. हे बघा अजूनपर्यंत तिला ही येते. हे जे फ्लिक्स आहेत हे तिने कापलेले नाही आहेत. ती पण जेव्हा जुने फोटोज बघायची ना तर तिला पण असं वाईट वाटायचं की आई माझे हेअर बघ किती ब्युटिफुल आहे. पण ठीक आहे, आपले आता सुट्टे ठेवलंय, आता हेअर कट करायचे. तर खूप हेअर वाढलेत आणि ना ते तिला नाही मॅनेज होत आहेत. म्हणजे ती करते मध्ये इकडे अडकतात तिथे अडकतात. मी बोलले ॲटलिस्ट स्ट्रीम तरी करून येते, लेट सी काय नवीन थोडंसं असं मला लुक करता आलं तर. कारण तिचं आत्ता एकही हेअरफॉल होत नाही आहे. तिचे जे जसे आधी केस होते ना हे तसेच येत आहेत है ना. म्हणून म्हणताना आपण म्हणजे कितीही आपण मुलांची काळजी घेतली ना तरी आपल्याला नाही माहिती. पहिले मला असं वाटलं आम्ही कुठे चुकतो का, आम्ही तिच्या डाएटमध्ये काय कॉम्प्रोमाइज करतो का किंवा काय काय काय. पण नाहीसं सगळं खाते, फ्रुट्स खाते, ड्रायफ्रुट्स खाते, कडधान्य खाते, व्हेजिटेबल्स खाते. डॉक्टरांनी बोलले होते व्हेजिटेबल्स खायचे.
हो ना. सो नाव एव्हरीथिंग इज गुड. म्हणून म्हणतो ना, लाईफ इज अनप्रेडिक्टेबल. कधी काय घडतंय ते आपल्याला काहीच माहिती नाहीये. सो चला मग आता आम्ही चाललो हेअर कटला. मला वाटतं आफ्टर 1 year मी तिचे हेअर कट करायला चालले. लास्ट टाइम ती किती क्यूट दिसत होती, कोरियन सारखी. आणि आता ठीक आहे. केस किती एक वायटल रोल प्ले करतं मला असं वाटतं आपल्या आयुष्यात. म्हणजे आपल्या पूर्ण लुकमध्ये केस नसतील तर तो लुकच पूर्ण चेंज होतो. नायसा एकदम वेगळी दिसत होती त्या टायमाला. आणि आम्ही खूप कमी ते सगळं काही दाखवलं आहे व्लॉगमध्ये. म्हणून जेव्हा तिची हेअर ग्रोथ व्हायला लागली तेव्हा ते तुम्हाला समजायला लागलं की समथिंग इज रॉंग विथ अ हेअर. बट नाउ एव्हरीथिंग इज गुड. खरी किती बोलते बघ मी, इथे आवाज नाही निघत आहे. दादा जास्त कमी नका करू. तू टेडी काय आपल्याला घेतलीस काय? टेडी सो लेंथ कापले नाहीचे, थोडंसं शेप दिलेला आहे. अजून केस तिचे पातळ आहेत, जसे तिचे पहिलेचे होते तसे अजून झाले नाही आहेत. म्हणून जास्त त्याच्याबरोबर मस्ती नाही करत होत है ना. मस्त. वाव, काय झालं आम्हाला झालंय बोर. मी काय करू. टीव्हीत इंटरेस्ट नाही, मोबाईल तर आम्ही घेत नाही, ड्रॉइंग करून कंटाळा आला, करायचं काय मग. तुला बोलायचं फक्त. हा सोफी आहे आणि हा फ्रोझन आहे. ओके चेंज केलं. हा घे. थांब ना. घे. मधला फ्रोझन आहे, बाजूवाला सोफी आहे आणि बाजूवाला फ्रोझन आहे. मधलावाला फ्रोझन आहे, बाजूवाला माशांतवाला, बाजूवाला सोफी आहे. ओके वा वा. बोल ना, तू चूज कर. तू डोळे बंद कर. मी एवढी मोठी झाली का मला हिल शूज नाही. हे मातीने माझे फेवरेट शूज. वाव. चला. इथपर्यंत सो मी आणि नायसा निघालो मार्केटला. साड्या आहेत द्यायच्या आहेत, ब्लाऊज स्टिच करायला द्यायचं आहे, फॉल लावायला द्यायचं आहे आणि काही ट्रिपची तयारी आहे. सो लेट्स गो. पाऊस नाही आहे म्हणून बऱ्यापैकी कामं होतील मला असं वाटतंय.